देवाच्या प्रिय मंडळी सलाम. खात्री आहे आपण सर्व आनंदात आहात, देवाची दया अनुभवत आहात आणि आरोग्य देखील अनुभवत आहात. आज एका अत्यंत महत्वपूर्ण विषयावर आज आपण मनन आणि चिंतन करणार आहोत. अर्थात विषयाचं नाव याआधी सांगितल्याप्रमाणे मरणावर बोलू काही. मरणावर बोलू काही. दचकलात ना? खरंच आहे. कारण मरणाची दहशत जी आम्ही अनुभवतोय गेल्या काही दिवसापासून, त्यामुळे नकळत आम्हाला असं वाटतं की मरणाविषयी का बोलावं. हा बोलण्याचा विषय, विचार करण्याचा विषय आहेच नाही मुळे. खरं आहे तुमचं. आणि प्रत्येक मनुष्याला जगावंसं वाटतं. मरण ही वास्तवता असून देखील जगण्याकरता आम्ही धडपड करत असतो. कधी कधी मरण हा एक, मरणाविषयी बोलणं हे अशुभ आहे, विकृतीचं लक्षण आहे असं देखील बोललं जातं. परंतु या सगळ्यामध्ये एक महत्वाचं असतं, आपली जगण्याकरता होत असलेली धडपड. म्हणूनच कदाचित उपदेशकांनी 3रा अध्यायामध्ये आणि 11व्या वचनात असं म्हटलं आहे की मनुष्याच्या मनात देवाने अनंत काळ ठेवलेला आहे. त्या अनंत काळाची भूक जगावं ही मनुष्याची आयुष्याची नेहमी त्याला असलेली एक तहान आहे. मरणाविषयी आपण इतकी काळजी घेतो की मरणाविषयी आपण इव्हन त्याचं कुणी मेला किंवा मृत पावला हे देखील शब्द वापरत नाही. त्याला मोठे गोंडस नाव देतो. नाही, तो ख्रिस्तवासी झाला, देवा घरी गेला, त्याला देवाज्ञा झाली, ही हॅज प्रमोटेड टू ग्लोरी. कारण कुणी मेला, मृत्यू पावला हे बोलायला अशुभ वाटतं. आम्ही फार काळजी घेतो. मला आठवतं, काही दिवसापूर्वीची गोष्ट आहे. माझा एक मित्र हॉस्पिटलमध्ये ऍडमिट होता आणि म्हटलं सहज की त्याला फोन करावा आणि विचारावं तू कसा आहेस. आणि मी त्याला फोन करण्याआधी त्यांच्या घरच्या लोकांशी बोललो आणि त्या घरच्या लोकांनी मला काय सांगितलं माहित आहे? कृपा करून त्यांच्याशी बोलत असताना मरणाविषयी बोलू नका. खरंच आहे, मी पण ते टाळलं. कारण कधी कधी ही भीती आपल्या मनात वेगवेगळ्या प्रकारे घर करून बसलेली आहे आणि या मरणाकडे बघण्याचे आपले दृष्टिकोन पण वेगवेगळे आहेत. कधी कधी जर आपलं कोणी मेलं तर आपण फार सांभाळून बोलतो. पण जर कोणी इतरा किंवा जो आपला शत्रुत्व असेल ज्याच्याशी, तो जर मेला तर त्याचं मरण आपण अशा रीतीने वर्णन करतो, बघा कसा आडवा तिडवा होऊन मेला आहे ना. कारण मरणाकडे बघण्याचा आमचा दृष्टिकोनच वेगळा आहे. पवित्र शास्त्र मरणाविषयी काय म्हणते? पवित्र शास्त्र म्हणते तू माती आहेस व मातीला परत जाऊन मिळशील. पहिली व्यक्ती, पहिलं कपल या जगात आलं आणि त्याला पहिलं काही जर शाप मिळाला असेल तर त्याचं मरण. असं म्हणतात की आज दर तासाला 11,000 लोक मरत आहेत. जीवन आणि मरणाचा हा रेशिओ 100% आहे. जर मानवाचं मरण ही जर वास्तवता आहे आणि ते जे आम्ही आज अनुभवतो आहे कोरोनामुळे, कारण ज्या वेळेस आपण न्यूजपेपर वाचतो किंवा टीव्हीचं न्यूज ऐकतो, आम्हाला फक्त एकच शब्द ऐकायला मिळतात, इतके लोक आज जगात नाहीत. एक हेड काउंटिंग चाललंय. असं म्हणतात की आतापर्यंत भारत देशातच आपण 60,000च्या वर लोक आज जगात नाहीयेत. मरण आपण साक्षात अनुभवतो आहोत. अत्यंत आपल्या जवळच्या लोकांचं देखील अनुभवतो आहोत. जे आपल्या आजूबाजूला ज्या समाजात आपण राहतोय त्याकडे पण आपण ते बघतो आहोत. जर मरण हे जर सत्य आहे तर तुम्हाला असं वाटत नाही की मरणावर न बोलणं हा सगळ्यात मूर्खपणा आहे? हे माझे शब्द नाहीयेत, हे पवित्र शास्त्रातले शब्द आहेत, देवाचे शब्द आहे.
उपदेशक 7वा अध्याय 2 ते 4 या ठिकाणी या जगात 2 प्रकारचे लोक असतात. शहाणे जे मरणाविषयी विचार करतात आणि मूर्ख जे मरणाविषयी विचार करत नाहीत. हे पवित्र शास्त्र सांगताय. आणि सगळ्यात महत्वाचं असेल, येशू ख्रिस्ताने या जगात असताना कुणालाही मूर्ख म्हटल्याचं कुठेही लिहिलेलं नाही. फक्त एकच ठिकाणी. जो धनवान माणूस होता, ज्याचा दाखला त्याने दिला, त्याच्याविषयी बोलत असताना तो म्हणतो, अरे मूर्खा, जो मरणाविषयी विचार करत नाही, उद्याच्या जीवनाविषयी विचार करत नाही, त्याला येशू ख्रिस्ताने म्हटलंय, अरे मूर्खा. इव्हन देवाचे सेवक स्पर्जन हे देखील म्हणतात, जो मरणाची तयारी करत नाही तो मूर्ख. हे दुर्दैव आहे आज आमचं, की आज आमच्या मंदिरातून देखील मरणावर फारसं बोललं जात नाही. इतकंच काय तर मरणाची गाणी जी गीतं आहेत ती देखील फक्त आम्ही अंत्ययात्रेत गातो, ही मंदिरात गावी असे आम्हाला वाटत नाही. मी कधी कधी विचार करतो की ही इतकी सुंदर गाणी आपण इतर वेळेला का गात नाही? का अंत्ययात्रेच्या वेळेसच दफनभूमीत गेल्यानंतर गातो? ज्याच्यासाठी आपण गातो तो तर ऐकू शकत नाही. ही गाणी आपल्यासाठी आहेत ना, पण आपण गात नाही. खरं तर मी तर म्हणेल की मरण हे एक अशी सत्य आहे की जर आपल्याला स्वर्गात जायचं असेल तर आपल्याला मरणं हे सत्य समजून घ्यावं लागेल. 1 कोरिंथ 15 आणि 36 असं म्हणतंय, गव्हाचा दाना मेल्याशिवाय जिवंत होत नाही. मरण हे आपल्या जीवनाचा अविभाज्य भाग आहे. उपदेशक 8 आणि 8 काय म्हणते बघा, मरण दिवस कुणाच्या स्वाधीन नाही, हा संग्राम कोणाला सुटणार नाही. पवित्र शास्त्र मरणाविषयी अत्यंत बोलकं आणि स्पष्ट आहे. मरणाला वेगवेगळ्या उपमा दिलेल्या आहेत. मरणाची क्षणभंगुरता, आयुष्याची क्षणभंगुरता, याविषयी मरणाला जे रूपक दिली आहे त्याला वाफ म्हटलेलं आहे, तंबू म्हटलेला आहे, वस्त्र म्हटलं आहे, झोप म्हटलं आहे, निर्गमन म्हटलेलं आहे. जॉन बनियन जे देवाचे सेवक ते काय म्हणतात, डेथ इज अ पॅसेज आउट ऑफ प्रिझन टू अ पॅलेस. ध्यानात घ्या, या जगातून, या जगाच्या कैदेतून राजवाड्याकडे जाण्याचा प्रवास म्हणजे मरण. देवाच्या सेवकांनी मरणाकडे मोठ्या आशेने पाहिलेलं आहे, हे आपल्याला बघायला मिळतं. पण दुर्दैव आहे, आम्ही मरणावर विचार करायला तयार नाहीये, मरणावर चिंतन करायला तयार नाहीये. इतकंच केवळ नाही तर तयारी देखील करायला तयार नाही. ज्यावेळेस आपण कुठेतरी प्रवासाला निघतो, कशी तयारी करतो आपण? समजा मला अमेरिकेला जायचं असेल उद्या, आपण प्रत्येक गोष्टीची तयारी करतो, कारण तो प्रवास आपल्याला माहित नाहीये होणार आहे की नाही, तरी पण आपण तयारी करतो. परंतु जो प्रवास निश्चित आहे त्याविषयी आपण तयारी करत नाही. कधी कधी असं म्हणलं जातं की वृद्ध लोक जे आहेत त्यांनी तयारी करावी, तसं देखील नाही. या प्रवासात कुणाला निघावं लागेल हे आम्हालाही माहित नाहीये. या प्रवासात वय, लिंग, नोकरी, पैसा, स्टेटस काहीही महत्वाचा नाहीये. नीतिसूत्र 29 आणि 1 म्हणतंय, पुष्कळ वाग्दंड झाला असूनही जो आपली मान ताठ करतो त्याच्या न कळत चुराडा होतो. देवाच्या प्रिय मंडळी, हे प्रवचन, हे प्रबोधन याकरता आहे की आपण ताठ मानायचं न होता या प्रवासाकडे एका आशेच्या दृष्टीने बघावून, एक सकारात्मक दृष्टिकोनातून आपण बघावं
असं यासाठी हे करत आहे. आपण तयारी करतो. तुम्ही म्हणाल आम्ही तयारी करत नाही. हा, करतो ना. आम्ही मरणाची तयारी करतो. काय तयारी करतो? ज्याला आपण ज्या म्हणतो ना शववाहिनी असते किंवा ज्यामध्ये ते पेटी असते, ज्यामध्ये आपला देह घेऊन जाणार असतात, त्या पेटीसाठी आपण पैसे मंदिरात जमा करून ठेवतो. तयारीचा एक भाग. आपली काय इच्छा आहे हे सांगून ठेवतो. एक मृत्यूपत्र करून ठेवतो. मला कोणते कपडे घालावेत हे आपण सांगून ठेवतो. अर्थात हे सगळं करत असताना फक्त माझी तयारी त्या कबरेपर्यंतच असते. कारण कबरेच्या पलीकडे काही जीवन आहे याविषयी आम्ही कधी विचार करतच नाही. कुठंतरी यावर विचार व्हायची गरज आहे. माझ्या प्रिय मंडळी, मी आज मरणाविषयी आपल्याशी बोलण्यास का तयार झालो, हे धाडस का करत आहे? हा माझा एक प्रामाणिक प्रयत्न काय आहे? कारण आपल्या बाजूला जे काही मरणाचं तांडव नाट्य चाललं आहे, अशा वेळेस जे आपली मानसिकता झालेली आहे, खऱ्या अर्थाने आपण गेल्या काही दिवसापासून आपल्या मनाला लॉक केलेलं आहे. आता वेळ आली अनलॉक व्हायची. आपली मनं अनलॉक व्हायला पाहिजे. आपली बुद्धी अनलॉक व्हायची गरज आहे. आणि त्या एका वेगळ्या मानसिकतेतून, त्या नैराश्यातून एका आशेच्या प्रवासाकडे तुम्हाला आज मला न्यायचं आहे. भिवू नको हे विधान जवळपास 365 वेळा पवित्र शास्त्रात आहे. तुम्हाला वाटतं हा बॉलिवूड मधला एक डायलॉग आहे किंवा देवाची पंचलाईन आहे म्हणून तो परत आणि परत येतोय? नाही. भिवू नको हा संदेश आहे धीराचा, धैर्याचा, विश्वासाचा, खात्रीचा. आणि आम्ही एवढे वचन क्लेम करतो, अभिवचन क्लेम करतो. आज गरज आहे हे अभिवचन क्लेम करण्याची, देवाकडे मागण्याची गरज आहे. येशू म्हणतोय मी मरणाला जिंकला आहे. ज्याविषयी आज आपण बोलतो आहोत तो आहे ख्रिस्त. मग जाऊया त्याकडे. मरणाची तयारी करणं याचा अर्थ आपल्याला उद्या मारायचा अशातला भाग नाहीये. मी तुम्हाला त्या निराशेच्या दिशेने नेत नाहीये, पण जे घडणार आहे त्याविषयी तयारी करू नये का हो? दुसरे राज्य 20:1 हिजकिया राजाला देव काय म्हणतोय? आपल्या घराची निर्वानिरव कर, तू आता मरणार जगणार नाहीस. देवाने पवित्र शास्त्रात मरणाविषयी अनेकदा लिहून ठेवलं आहे की आपण त्यावर तयारी करावी. म्हणून आज जे काही मी तुमच्याशी बोलणार आहे हे फक्त पवित्र शास्त्रात देव काय सांगतो याच्या अनुषंगाने बोलणार आहे. यात माझं स्पेक्युलेशन नसणार, कारण मरण आणि मरणानंतरचं जीवन याविषयी भरपूर काही बोललं गेलेलं आहे. वेगवेगळे लोक वेगवेगळ्या दिशेने प्रवास करत आहेत. पण माझ्या दृष्टिकोनातून पवित्र शास्त्रामध्ये जे सिंपल आहे, जे प्लेन आहे, तेच खरं सत्य आहे. आणि ते सत्य आहे जे प्लेन आणि सिंपल आहे. उगीच अकलेचे तारे तोडून मला वेगळा अर्थ काढायचा नाहीये. म्हणून मी हे बोलत असताना माझी अपेक्षा आणि इच्छा आहे की आपण आत्मपरीक्षण करूया, मनाला अनलॉक करूया आणि चिंतन करूया, कारण हे देवाचं वचन आहे. काय कारण असतील हो आपण तयारी करत नाही? काय वाटते तुम्हाला? तुम्ही एक प्रामाणिक प्रश्न स्वतःला विचारू शकता. आपल्याला यावर विचार करायची गरज यासाठी वाटत नाही की आपल्याला हे सुखाचं जीवन जे आपण जगत आहोत ते सोडावं अशी इच्छा नाही. या पृथ्वीवरच आम्हाला वाटतं की हा स्वर्ग आहे, इथून निघायची आमची, वी आर हॅपी विथ द कम्फर्ट झोन. आणि ती कल्पना देखील सहन होत नाही.
मंदिरात जर एखाद्या दिवशी स्वर्गाविषयी काही संदेश असेल तर त्याविषयी आम्ही ऐकलंच पाहिजे अशी आमची इच्छा पण नाहीये. इतकंच केवळ नाही, मला वाटतं ख्रिस्ताने असं स्पष्ट सांगितलं की या जगात संपत्ती जमवू नका, कारण जिथं तुमचं धन आहे तिथं तुमचं मन राहील. आणि आपल्या जीवनात तेच घडतंय. आपलं मन या धनामध्ये, या जगामध्ये अडकलेलं असतं, म्हणून यावर विचार करायला आपल्याला आवडत नाही. आणखी एक कारण असू शकतं, आपल्याला जे दिसत नाही, जे अदृश्य आहे त्यावर आपण विश्वास ठेवायला तयार नाही. इव्हन त्याच्यावर बोलायला आपल्याला आवडत नाही, कारण जे दिसत नाही, आम्ही बघितलं नाही. कधी हवा बघितली का हो तुम्ही विश्वास ठेवताना? मग देवाने जे काय निर्माण केलं, देव स्वतः जर अदृश्य आहे, त्याची करणी जर तुम्हाला अदृश्य वाटत असेल, त्यावर विश्वास ठेवायला आम्ही का डळमगतो आहोत? कित्येकदा आम्हाला मरणाविषयी बोलणं किंवा तयारी करणं हे डिस्टर्बिंग वाटतं. नाही पाहायचा, हा विषय करू नका, मला सांगण्यात आलं बोलू नका, कारण हे डिस्टर्ब करतं, आम्हाला खेद निर्माण करतं. आणि आपल्याला उद्याचा विचार करायची इच्छा नसते. आपल्याला वर्तमान काळात जगायचं असतं, खायचं पियायचं आणि जगायचं असतं. ही आपली मानसिकता आहे. कधी कधी आपली जी नातीगोती आहे ती सोडून जाण्याकरता आम्हाला आवडत नाही. साहजिक आहे, हे साहजिक आहे. परंतु त्यामुळे आम्ही मरणावर विचार करत नाही. आणि सगळ्यात महत्वाचं आहे, आपल्याला मरणावर बोलायला आवडत नाही, कारण आपण मरणाला घाबरतो. भीती आहे मरणाची आपल्या मनात. भीती असणं वाईट नाहीये माझ्या प्रिय मित्रांनो. प्रत्येक व्यक्ती भीते, त्याला घाबरणं आहे. मनुष्य जन्माला आल्यापासून ही भीती त्याच्या जीवनात असते. लहान मूल पण दचकतं ना लहानपणी. इव्हन देवाचे अनेक असे 200 पेक्षा अधिक व्यक्ती आहे की ज्या जीवनात घाबरल्या आहेत. घाबरल्या याविषयी पवित्र शास्त्रात लिहून ठेवलं आहे. आणि दाविदाचं जर तुम्ही 55वा स्तोत्र ऐकलं आणि 4थ्या वचनात तो म्हणतो, मी घाबरतोय, मी भयाने ग्रस्त झालोय. भीती वाटणं वाईट नाहीये, परंतु भीती काय आहे तर समजून घ्या. प्रश्न घाबरण्याचा नाही आहे, प्रश्न आहे भीती म्हणजे ती व्यक्ती किंवा जो की घटना घडते त्याकडे आम्ही जो प्रतिसाद देतो त्याला भीती म्हणतात. कोरोना भीती नाहीये. कोरोनाला आम्ही कसा प्रतिसाद देतो ती खऱ्या अर्थाने भीती आहे. मग एक आता विचार येतो, हे थोडं मी आपल्या विचाराकरता हे काही मुद्दे दिले. मग आम्ही जे भीतीविषयी का घाबरतो, आम्ही का वाटतं मरणाविषयी आम्हाला भीती? आणि कधी कधी त्यामुळे आपण काय करतो, या भीतीपोटी जे आपले स्वतःचे जवळचे आहेत ज्यावेळेस ते दूर जातात त्यावेळेस आपण शोक करतो. शोक करणं वाईट नाही. पवित्र शास्त्रात शोक विलाप याविषयी भरपूर लिहिलेलं आहे. अब्रामाने सारेसाठी शोक केलेला आहे, विलाप केलेला आहे. परंतु देवाची इच्छा आहे की आपण खेद करू नये, आशाहीन होऊन खेद करू नये, रिग्रेट. ते फार महत्वाचं आहे प्रेरणा. थोडासा विचार करूया, चिंतन करूया, आपण का घाबरतो मरणाला? कारण मरण आपल्या दृष्टिकोनातून एक प्रदीर्घ दुःखाचा, वेदनेचा प्रवास आहे असं आपल्याला वाटतं. आणि कित्येकदा हे दुःख, मरणाचं दुःख नुसतं शारीरिक असत नाही, ते मानसिक देखील असतं. मरणाला ज्यावेळेस आपण प्रथमतः सामोरे जात असतो तो आपल्या जीवनातला एकमेव अनुभव असतो. आणि तो नवीन अनुभव असल्यामुळे मनुष्य चिंताक्रांत होतो. काय होणार? आपण यामुळे पण घाबरतो, आपल्याला एकटेपणाची जाणीव व्हायला लागते.
कारण ह्या प्रवासात तुमच्या बरोबर कुणीही नसणार आहे, तुमचे नातलग नसणार आहे, तुमच्या जवळच कोणीही असणार नाही. ते लोनलीनेस आपल्याला डिस्टर्ब करत असत. आणि कधी कधी आम्ही मरणाला याकरता घाबरतो कारण कुठंतरी जो सत्सद्विवेक, जो पवित्र आत्मा आम्हाला दिला आहे, त्यामुळे जे काही आम्ही केलं त्या पश्चातापाची भावना आमच्यामध्ये निर्माण होते, ते गिल्ट, अपराधीपणाची भावना निर्माण होते. जुन्या घटना, आमची केलेली कृत्य, वाईट कृत्य आमच्या नजरेसमोर मरणाच्या वेळेस येतात आणि मग आम्ही मरणाला घाबरतो. आम्हाला वाटतं मरू नये. मरण म्हणजे हिशोबाच्या वेळेची तयारी. यानंतर आपण एका दुसऱ्या प्रवासात जाऊ आणि त्या ठिकाणी आपल्याला हिशोब द्यावा लागणार. आतापर्यंत आयुष्यात आपण कधी कोणाला हिशोब दिला नाही, पण आता आपल्याला जी हिशोब द्यावा लागणार, आपण श्रीमंत सेठ असून देखील ही कल्पनाच आपल्याला सहन होत नाही. मरणाला आम्ही याकरता घाबरतो कारण आम्हाला त्या न्यायाची भीती वाटते. जर न्याय नसता या जगात किंवा या देवाजवळ तर आम्हाला कधीच भीती वाटली नसते. आम्ही देवाला भीतो कारण त्याचा न्याय. आम्ही का भीतो माहित आहे? आमचा मरणाकडे बघण्याचा दृष्टिकोन चुकीचा आहे. तो दृष्टिकोन आशाहीन आहे. मरणानंतरच्या जीवनावर आमचा विश्वास नाही. ख्रिस्त म्हणतो, मी जिवंत आहात, तुम्ही जिवंत राहाल, पण आमचा त्यावर विश्वास नाही. योहानचा शुभवर्तमान 14 अध्यायात ते म्हणतात की तुमचे अंतःकरण अस्वस्थ होऊ देऊ नका. देवावर व माझ्यावर विश्वास ठेवा. मी तुमच्यासाठी जागा तयार करायला जात आहे आणि जागा तयार झाल्यावर तुम्हाला घेऊन जाणार आहे. आमचा ख्रिस्त या प्रवासाच्या अग्रभागी आहे. तो आमच्यासाठी जागा तयार करायला गेला आहे. हे आम्ही कसं विसरतो आणि का घाबरतो आम्ही? आणि आमच्यासाठी या मरणानंतरच्या जीवनाविषयी जर विचार केला तर 1 कोरिंथ 2:9 काय म्हणते बघा, जे आम्ही डोळ्यांनी पाहिलं नाही, जे आम्ही कानांनी ऐकलं नाही, जे आमच्या मनात आलं नाही, देवाने आमच्यासाठी ते सिद्ध केले आहे. किती महत्वाचं आहे ना? देवाने आमच्या करता अशा गोष्टी निश्चित केलेल्या आहेत, पण आम्ही त्याचा विसर पडला आहे म्हणून घाबरतो आहोत. आज आत्मचिंतन करूया मित्रांनो. यापैकी कोणतं कारण आज तुम्हाला मरणापासून, त्या मरणाची भीती तुम्हाला थांबवते आहे? का तुमच्या रात्र तुम्हाला झोप येत नाही जोपर्यंत मरणाविषयी ऐकून? कारण यापैकी एक कारण ते असू शकतं. सगळ्यात महत्वाचा आहे, मरणाकडे आमचा जर जो दृष्टिकोन आहे तो जर चुकीचा असेल आणि मरणानंतरच्या जीवनाविषयी जर आम्हाला आशा नसेल तर आमचा प्रतिसाद असाच राहणार. जगात वेगवेगळे लोक आहेत, वेगवेगळे धर्मविश्वास ठेवणारे लोक आहेत. प्रत्येक जण मरणाकडे एका वेगळ्या दृष्टिकोनातून बघत आहे. प्रत्येकाचे दृष्टिकोन वेगळे आहे. सत्य मरण आहे, पण मरणाकडे बघायचे दृष्टिकोन वेगळे आहे. म्हणतात ना, जो चष्मा आपण वापरतो त्यावर ठरतंय आपण जे बघतो त्याचा अर्थ काय आहे. तुम्हाला माहित आहे, ते एकदा एक जहाज डुबत होतं. ज्यावेळेस ते जहाज समुद्रात डुबत होतं त्यावेळेस जे मानवतावादी लोक होते ते काय म्हणतायत, अरे काय जीवितहानी झाली आहे. ते जहाज डुबत असताना ज्यावेळेस भौतिकवादी लोक म्हणतात, अरे काय संपत्तीचा नाश झाला आहे. आणि जे शास्त्रज्ञ होते ते म्हणतात, गुरुत्वाकर्षण किती व्यवस्थित चाललं आहे. बघा, तिन्ही व्यक्ती वेगळ्या दृष्टिकोनातून तो प्रसंग बघत आहात. तसंच आहे आमचं मरणाचं जहाज. ज्यावेळेस डुबतंय, ज्याला मरण म्हणतोय, त्याकडे बघण्याचे दृष्टिकोन वेगळे आहेत. आपल्या माहितीकरता सांगायला हरकत नाही. या ठिकाणी काही लोकांचं असं म्हणणं आहे की ते भौतिकवादी असतात.
जे दिसतं ते सत्य, जे दिसत नाही त्यावर त्यांचा विश्वास नाही. हे सर्व नास्तिक लोक असतात. त्यांचा देवावर विश्वास नाही, सैतानावर विश्वास नाही, देवदूतावर विश्वास नाहीये. आणि त्यांच्या दृष्टिकोनातून मनुष्य म्हणजे एक यंत्र आणि त्याचं मरण म्हणजे ते यंत्र एक दिवस बंद पडणार. कधी लोक त्या असा विचार करतात. काही लोकांच्या दृष्टिकोनातून ते मरण हे सत्य मानतच नाही. ते म्हणतात ही घटनाच नाहीये, ही मनाची कल्पना आहे. विशेषतः जे ख्रिश्चन सायन्सचे जे कल्ट्सवाले आहेत तेच असं मानतात. काही लोकांच्या दृष्टिकोनातून मरण म्हणजे फुलस्टॉप, पूर्ण विराम, यानंतर काही नाही. काही जे आज विशेषतः आमच्या भारत देशामध्ये पुनर्जन्मावर विश्वास ठेवून जातो की आम्ही मेल्यानंतर आमचा आत्मा जिवंत राहतो आणि तो नवीन शरीरात किंवा नवीन प्राण्यामध्ये तो जन्म घेऊ शकतो आणि एक नवीन व्यक्ती जन्मास येऊ शकते असं म्हटलेलं आहे. काही काही जे आहेत ना त्याला स्पिरिच्युअलिस्ट म्हणतात. ते म्हणतात शेवटी आत्मा हे सत्य आहे, स्पिरिट. आणि ज्यावेळेस शरीर संपतं, ज्यावेळेस मरण येतं, पण आत्मा मरत नाही आणि तो आत्मा या जगात फिरत राहतो, तो कुठेही जात नाही आणि त्यालाच आपण भूताटकी म्हणतो. भूत होऊन तो या जगात राहतो असं म्हणतात. खरं सांगू, ही जी आत्मे या जगात फिरतात ज्या आपण पुढे बघणार आहोत, ही या जगात राहत नाहीत. कित्येकदा आपण कबरेवर RIP, रेस्ट इन पीस लिहितो. खरं तर रेस्ट इन पीस कोणत्या शांतीविषयी आपण बोलतो? त्या शरीर तर शांतच असतं ना. निश्चितच शरीराच्या शांततेविषयी बोलत नाही आहे, तर आपण आत्म्याच्या शांतीविषयी बोलतो. आणि आपल्याला वाटतं की त्याचा आत्मा शांतीत राहावा, पण ते आपल्यावर अवलंबून आहे का? आपल्या भावना चांगल्या आहेत, आपल्याला वाटतं, पण तसं घडणार आहे का? हा विचार करायचा प्रश्न आहे. मला आठवतं काही वर्षापूर्वी मुंबईच्या शिवरी सिमेट्रीमध्ये मला 2 नोव्हेंबरला बोलवण्याकरता बोलवलं होतं. सिमेट्रीमध्ये मी बोलत नाही असं मी त्यांना सांगितलं आणि नंतर ज्यावेळेस त्यांनी आग्रह केला त्यावेळेस मी त्यांना सांगितलं मी फक्त जिवंत लोकांशी बोलणार आहे, कारण जे ऐकत नाहीत त्यांना बोलून फायदा नाही. आणि नंतर मी तो संदेश त्या ठिकाणी दिला. परंतु त्यावेळेस आजूबाजूला सिमेट्रीमध्ये जे काही चाललं होतं ते बघून डोळ्यात अश्रू आलेत. ज्या लोकांचं भवितव्य आम्हाला माहित नाही, जी व्यक्ती आज खरोखर रेस्ट इन पीस आहे की नाही आम्हाला माहित नाही, जी व्यक्ती आज स्वर्गात आहे की नरकात आहे हे देखील आम्हाला माहित नाही, अशा व्यक्तींसाठी आम्ही प्रार्थना करतो आणि त्यांना जे आवडतं ते खायला घेऊन येतो. मला वाटतं हे किती दुर्दैव आहे. पवित्र शास्त्र स्पष्ट असताना देखील आपण त्याकडे लक्ष देत नाही. मग जाणून घेऊया पवित्र शास्त्रानुसार मरण आणि मरणानंतर जीवन म्हणजे नेमकं काय. जगात 3 प्रकारचे मरण आहेत जे मानवाला सामोरं जावं लागतं. एक मरण आहे जे आध्यात्मिक मरण म्हणजे देवापासून दूर जाणं. दुसरं मरण आहे जे नैसर्गिक आणि शारीरिक मरण आहे, ज्यामध्ये आत्मा शरीराला सोडून निघून जातो. आणि तिसरं मरण आहे ज्याला अनंतकाळचं मरण म्हणतात, त्याला दुसरं मरण देखील म्हणतात. आणि त्यामध्ये आत्मा आणि शरीर दोघंही नष्ट होतात. परमेश्वराच्या दृष्टिकोनातून मरण अशुभ नाही. स्तोत्र 116:15 म्हणते, परमेश्वराच्या दृष्टीने त्याच्या भक्ताचे मरण अमोल आहे.
देव म्हणतो अमोल आहे मरण. आम्ही कोण म्हणणार की ते अभद्र आहे, अशुभ आहे? मरण ही ख्रिस्ती विश्वासानुसार एक वास्तविकता आहे. आणि खरं सांगू, ख्रिस्ती धर्म हा मरणावर व मरणानंतरचं जीवन, ज्याला आम्ही पुनरुत्थान म्हणतो, त्यावर आधारित आहे. ते आमचं फाउंडेशन आहे. मरण, पहिले करीन 15:26 मध्ये म्हटलंय, मरण हा शत्रू आहे, ते इव्हिल आहे, ते पाप आहे, कारण तो पापाचा परिणाम आहे. म्हणून आपल्याला या मरणाशी झगडावं लागत आहे. म्हणूनच ख्रिस्ताला या मरणाची नांगी तोडावी लागली, की जेणेकरून आपण यातून मुक्त होऊ. मरण म्हणजे ख्रिस्ती विश्वासानुसार शेवट नाही. डेथ किंवा मरण म्हणजे सर्वनाश होणं, अदृश्य होणं असं नाहीये. मरण म्हणजे सेपरेशन ऑफ सोल फ्रॉम द बॉडी. आत्मा आणि सोल एकत्रच वापरले जातात, सिनॉनिमस आहे. ज्यावेळेस आत्मा शरीरापासून वेगळे होतात एकमेकापासून, त्याला मरण म्हटलेलं आहे. उपदेशक 12:7 याविषयी स्पष्ट सांगते, माती आहेस, मातीकडे जाशील, आत्मा देवाकडे परत जाईल. ही आहे वस्तुस्थिती. आणि नंतर एक लक्षात ठेवा, मरणानंतर आपण जिवंत होणार आहोत. योहान 5:29 म्हणते, आपल्याला उठवलं जाईल 2 पुनरुत्थानाकरता. एक तर जीवनाच्या, जर सत्कर्म केली असतील, आणि दुसरं आहे न्यायाच्या, जर आम्ही कुकर्म केली असतील. मरणानंतर आपला हा जो प्रवास आहे, त्याचं गंतव्यस्थान जे आहे, फायनल डेस्टिनेशन जे आहे, ते 2 पैकी एक असू शकतं. एक तर तुम्ही स्वर्गात जाल किंवा तुम्ही नरकात जाल. आणि सगळ्यात ख्रिस्ती विश्वासाचा एक महत्वाचा आहे मरणानंतरच्या जीवनाविषयी, की माणसाला मरणानंतर न्यायाला समोर जावं लागेल. इब्री 9:27 काय म्हणते ते ऐका, माणसांना एकदाच मरणे व त्यानंतर न्याय नेमून ठेवला आहे. हे आपण कधीही विसरता. मग जर मरणानंतरच्या जीवनाविषयी जर ख्रिस्ती विश्वास बोलत आहे, तर आज आपण विचार करूया, मरणानंतरचं, मरण झाल्यानंतर पुनरुत्थान होईपर्यंत किंवा ख्रिस्ताचं येणं होईपर्यंत या वेळेस काय घडणार आहे. मरण वास्तविकता आहे, कळलं आम्हाला. मरणाला सामोरं जायचंय, कळलं आम्हाला. मरण हा शेवट नाही, कळलं आम्हाला. पण पाळक साहेब, मरणानंतर काय हे तर सांगाल. आणि हा तुमचा प्रश्न नाहीये. हा हजारो वर्षापूर्वी योबाने पण हाच प्रश्न विचारला, मेलेला माणूस परत जिवंत होईल का? हा प्रामाणिक प्रश्न आहे. परंतु तेवढंच प्रामाणिक उत्तर ख्रिस्ताने दिलेलं आहे, मी जिवंत आहे आणि तुम्हीही जिवंत राहा. लूक 20:38 म्हणताय, तो मृतांचा नव्हे तर जिवंताचा देव आहे. विसरू नका, आपला देव मृतांचा देव नाही, कबरेतला देव नाही, जिवंत देव आहे. मग आपण जिवंत राहतो म्हणजे नेमकं काय? कित्येकदा मनुष्य जिवंत राहतो आपण म्हणतो नाही. मनुष्य जिवंत राहतो त्याच्या कार्याने, मनुष्य जिवंत राहतो फोटोमध्ये, मनुष्य जिवंत राहतो कधी त्यांनी जर काही संतती असेल त्याची तर त्यामध्ये, कधी कधी मनुष्य जिवंत राहतो त्या पुतळ्यामध्ये. मी या जिवंतपणाविषयी बोलत नाहीये. ते जिवंतपण आहे व्यक्ती, अ पर्सन. मनुष्य मेल्यावर व्यक्ती म्हणून जिवंत राहतो का, हे एक आपल्याला बघायला पाहिजे. मनुष्याचा हा संभ्रम
इयोबाचा हा संभ्रम दूर करण्याकरताच की काय येशू ख्रिस्ताने लुकाच्या शुभवर्तमान 16व्या अध्यायात श्रीमंत माणूस व लाजर याविषयी लिहून ठेवलं आहे. बघूया, त्यातून आपल्याला बऱ्याच गोष्टीचा उलगडा व्हायची शक्यता आहे. थोडं गहन आहे, गूढ आहे, जिज्ञासा निर्माण करणारा आहे, परंतु मदत करेल आपल्याला समजण्याकरता. मग एक धारण घ्या, आपण मरणानंतर आपल्या शरीराचं काय होतं. मी काही माझे जे डॉक्टर मित्र आहेत त्यांना सहज विचारलं की डॉक्टर साहेब नेमकं मेल्यानंतर शरीराचं काय होतं. मेल्यानंतर काही शारीरिक प्रक्रिया ताबडतोब थांबतात. ती प्रक्रिया त्यापैकी एक आहे श्वासोश्वास, दुसरा आहे हृदयाचं स्पंदन आणि तिसरा आहे रक्ताभिसरण. या 3 गोष्टी मेल्यानंतर, मरण पावल्यानंतर ताबडतोब बंद पडतात. पण इतर ज्या गोष्टी असतात त्या हळूहळू बंद पडतात आणि असं म्हणतात की केसाची वाढ मेल्यानंतर पण होत राहते. मोठं वेगळे पण आहे नाही. पण या शरीराचं नेमकं काय घडतं. हे कुसतं, ते क्षय पावतं आणि त्याचं विघटन होतं. त्याला इंग्लिश मध्ये असं म्हटलेलं आहे, इट डिकेज, इट गेट इंटिग्रेशन आणि डिकम्पोज होतं असं म्हटलेलं आहे. हे झालं शरीराचं. पण मनुष्य म्हणजे फक्त शरीर का हो. नाही, पवित्र शास्त्र म्हणतंय मनुष्य म्हणजे आत्मा, जीव आणि शरीर. कित्येकदा जीव, सोल आणि आत्मा हे समानार्थी शब्दांनी वापरलेलं आहे. कधी कधी वेगळे पण दाखला. कधी म्हणजे आत्मा हा देवाचा अंश, सोल म्हणजे जे माझं स्वतःचं आहे, त्याच्यामध्ये माझी विल आहे, इच्छा आहे, मी जे सत्व आहे, विचार करायची शक्ती आहे, ते सगळं त्या सोलमध्ये येतं. त्याच्यात माझं जे आहे, जे माझं अस्तित्व आहे त्याच्यात असतं. आणि शरीर तर आपल्याला माहित आहे. आणि लक्षात ठेवा, एक महत्वाचं आहे प्रियांनो, मनुष्याच्या मरणात आणि जनावराच्या मरणात फार मोठा फरक आहे. जनावर मरतं ते पूर्णपणे संपतं, मनुष्य मरतो तो संपत नाही. फक्त आत्मा त्याला सोडून जातो. जर आत्म्याचं अस्तित्व शरीराकरता आणि मनुष्याच्या जीवनाकरता एवढं मोलाचं आहे, तर जाणून घेऊया या शरीराचं आणि आत्म्याचं नातं आहे तरी काय. 2 कोरिंथ 5व्या अध्यायात असं म्हटलेलं आहे की आपण या शरीर म्हणजे तंबू आहे. या तंबूमध्ये आपण काही काळ राहतो आणि मग निघून जातो. याला वस्त्राची देखील उपमा दिलेली आहे. वस्त्रातून आपण निघून जातो. 1 कोरिंथ 6:19 या शरीराला काय म्हणतायत, हे पवित्र आत्म्याचं मंदिर आहे. मला वाटतं शरीर ज्याकडे अनेक लोकांचा बघण्याचा दृष्टिकोन वेगळा आहे, त्याला सर्वात मानाने बघण्याची, आदराने बघणं जर कोणी केलं असेल तर तो ख्रिस्ती विश्वास आहे. कारण त्यामध्ये असलेला देवाचा आत्मा. आपण शरीर सजवतो, शरीरावर चांगले कपडे घालतो, शरीरामध्ये जितकं काही आपल्याला शरीरासाठी करता येईल तेवढं आपण करतो, व्यायाम करतो, सुदृढ व्हायचा प्रयत्न करतो. कारण आपल्याला वाटतं मनुष्य म्हणजे फक्त शरीर, आणि हे करत असताना आपण आत्म्याला विसरतो. मार्क 8:36 काय म्हणते, मनुष्याने सर्व जग मिळवले व आपल्या जीवनाचा नाश करून घेतला तर त्याला काय लाभ. सगळं जग मिळवलं, पैसा, संपत्ती, पण आत्म्याचा नाश केला तर काय लाभ. मनुष्याच्या जीवनाकरता आत्मा, देवाचा जो देवापासून मिळालेला विसारा आहे तो फार महत्वाचा आहे प्रियांनो.
देवाने आमच्या नापुढे मध्ये फक्त वारा किंवा श्वासोश्वास नाही टाकला, त्याने आपला आत्मा आपल्यामध्ये टाकलेला आहे, हे विसरता येणार नाही. याकोब 2:26 काय म्हणते बघा, शरीर आत्म्या वाचून निर्जीव आहे. जर शरीरात आत्मा नसेल तर ते निर्जीव डेड बॉडी आहे. म्हणूनच येशूने आपला आत्मा देवाकडे सोपून दिला आणि शरीर अरमताय करे योसेफ त्यांनी त्याची काळजी घेतली. मगाशी मी म्हटलं, म्हणूनच मरण म्हणजे शरीराचा क्षय नाही आहे, डिकम्पोजिंग नाही आहे. मरण म्हणजे आत्म्याचं आणि शरीराचं सेपरेशन आहे. त्या अनुषंगाने पुनरुत्थान म्हणजे काय? आत्मा आणि शरीर एकत्र येणं, याला पुनरुत्थान म्हणतात. आणि आत्मा आणि शरीर यांना एकत्र आणण्या फक्त एकाला शक्य आहे, त्याला आम्ही देव म्हणतो. येशू ख्रिस्ताने हे 3दा केलं. ज्यावेळेस ती मुलगी, अधिकाऱ्याची मुलगी, याईराची कन्या, लाजर आणि विधवेचा पुत्र, कारण तो देव होता, तो आत्मा आणि शरीर परत एकत्र आणू शकला आणि ते जगू शकले. आणि सगळ्यात महत्वाचं आहे माझ्या प्रिय बंधू भगिनींनो, मरणानंतरच्या जीवनाविषयीची सत्यता जर समजून घ्यायची असेल तर येशू ख्रिस्ताचं पुनरुत्थान जर आपण समजून घेतलं तर आपल्याला निश्चितच ते कळेल. मग एक महत्वाची आणखी एक गोष्ट आहे प्रेरणा, आपला आत्मा शरीराकरता अत्यंत मोलाचा आहे. तुम्ही कधी यावर विचार केला? कित्येकदा विशेषतः मी माझ्या काही पाळक मित्रांशी बोलत असताना माझं असं ध्यानात आलं की आमचे पाळक मित्र म्हणाले, काही काही लोक संपूर्ण आयुष्यभर पाळकाच्या जवळ पण येत नाहीत, पाळकाशी बोलणं देखील त्यांना आवडत नाही, पण मेल्यानंतर त्यांची प्रेतक्रिया पाळकांनीच करावी असा आग्रह करतात. काही वेळ विसंगती आहे नाही? जिवंत असताना पाळकाची गरज नाही, पण त्याचा अंत्यविधी करताना पाळकांनीच करावी आणि त्याकरता भांडणं पण झाली. मी विचार केला का? कारण हा प्रश्न आध्यात्मिक आहे, आत्म्याचा आहे, आणि म्हणून आपल्याला त्या ठिकाणी पाळक पाहिजे. आपल्याला वाटत नाही कोणीतरी म्युन्सिपालिटीच्या लोकांनी येऊन आपलं दहन करावं. अंतविधी संस्कारानुसार व्हावा अशी आपली इच्छा याकरता आहे, कारण आपल्याला माहित आहे या मरणामध्ये आत्मा देखील अंतर्भूत आहे, जो या शरीराला सोडून गेला आहे. मग माझा एक प्रश्न आहे आणि ज्यावर तुमची कदाचित जिज्ञासा आहे की मरणानंतर हा आत्मा जातो तरी कुठं? या जगात फिरत राहतो? नाही. कित्येकदा आपण म्हणतो ना, हो काल माझी आई मला भेटली, हो काल माझे वडील मला भेटले. तो सॉरी, असं कधी घडत नाही. आत्मा मरण झाल्याबरोबर ताबडतोब शरीराला सोडून निघून जातात. कधी कधी आपल्याला आई दिसते, कधी पप्पा दिसतात, कोणी आल्याचं भेटतात. ते पप्पाचा आत्मा किंवा आईचा आत्मा कधीही परत येत नाही ज्या ठिकाणी तो गेला आहे. मग कोण येत? सैतान वेगवेगळे रूप घेऊन. तो जर देवदूताचं सोंग घेऊन शकेल, तुमच्या आई वडिलांचं सोंग घेऊन काही येऊ शकणार नाही. त्यावर विश्वास ठेवू नका. आणि आपण लुकाच्या शुभवर्तमानाच्या 16 अध्यायाचे श्रीमंत मनुष्य आणि तो भिकारी, याच्यावरून आपल्याला काही गोष्टी लक्षात येईल की त्या ठिकाणी हे सर्व आत्मे अधोलोकात जातात. त्याला शिओल किंवा हेडेस म्हणतात. आणि त्या ठिकाणी 2 भाग आहेत, विभाग आहेत असं आपल्याला बघायला मिळतं. एक आहे जे यातनायुक्त आहे आणि जे आहे की जे आहे त्यामध्ये समाधान आहे, आशीर्वाद आहे. त्याला अब्रामाच्या उराशी असा शब्द वापरलेला आहे. डेस्टिनेशन 2, खरं तर एक अधोलोक, परंतु त्या ठिकाणी 2 कंपार्टमेंट, एक प्रिझन आहे, कैदखाना आहे,
आणि एक अब्रामाचा ऊर ज्याला शब्द वापरलेला आहे, हा अधोलोक नरक नाही. याला नरक समजू नका, हे ट्रान्झिट लॉन्च आहे खरं अर्थाने. आणि या अधोलोकात कोण राहत हो? जगात निघून गेलेले शरीर विरहित सर्व आत्मे या अधोलोकात आपल्याला बघायला मिळतील, चांगले आणि वाईट देखील. आणि हे आत्मे झोपत नाही, शुद्धीवर असतात, त्यांना कॉन्शियस असतं. कित्येक माझे बंधू असे मानतात की आपला आत्मा झोपतो. आत्मा झोपत नाही हो, शरीर झोपत असतं. कोण झोपतंय? शरीर झोपतं. आणि तिथं तर शरीर नाहीये. ते शरीर विरहित आत्मे कॉन्शियस असतात, झोपलेले नसतात. आणि म्हणूनच तो श्रीमंत माणूस अब्रामाशी बोलू शकला. त्याची स्मरणशक्ती बरोबर होती, तो विचार करू शकला असता. हे सगळं तिथं घडतं प्रियांनो. पण नंतर या अधोलोकामध्ये जे चांगले लोक होते, इफिस 4 आणि 1 पेत्र असं म्हणतात की येशू मरणानंतर या अधोलोकात उतरला आणि या लोकांना घेऊन तो स्वर्गात वर चढला. माझ्या मतानुसार आणि पवित्र शास्त्रात मला जे वाचन केलं त्यानुसार असं वाटतं की आज हा अधोलोकाचा जो दुसरा भाग आहे तो आज खाली आहे. सर्व संत मंडळी जी या ठिकाणी होती, जे लोक देवाचे उधारीवर या ठिकाणी राहत होते आणि ख्रिस्ताच्या त्या खंडणी भरण्याविषयी वाढवत होते, त्या सर्वांना घेऊन येशू ख्रिस्त स्वर्गात गेला. म्हणूनच येशू ख्रिस्ताच्या सांगण्यावरून याची खात्री पडते. चोर लोकांनी त्याने अधोलोकात नेलं नाही, त्याने त्याला सुखलोकात नेलं. पॅराडाईज गार्डन हा त्याचा अर्थ आहे, तिकडे घेऊन गेला. तो स्वर्गाचाच भाग असावा असं मला वाटतं. त्या राजवाड्याच्या देवाच्या निवासस्थानाचाच भाग असावा, त्या ठिकाणी तो गेला. आणि पौलाने तर अत्यंत स्पष्ट शब्दात सांगितलं, 2 करिंथ 5:8 मध्ये तो म्हणतो की शरीरापासून दूर राहून प्रभूच्या सहवासाने यात मला स्वारस्य आहे. टू बी अब्सेंट विथ बॉडी, टू बी प्रेझेंट विथ गॉड. यापेक्षा कोणतं प्रमाण पाहिजे की आम्ही जे ख्रिस्तावर विश्वास ठेवणारे आहोत, जे आम्ही सत्कर्म केली असतील तर आम्ही निश्चित जीवनाच्या पुनरुत्थानाकरता उठवले जाणार आहोत. परंतु त्याआधी आम्ही स्वर्गात आमच्या ख्रिस्ताच्या सहवासात जाणार आहोत. फिलिप 1:23 मध्ये तेच म्हणतो, देहात राहण्यापेक्षा ख्रिस्ताजवळ राहणे मला आवडेल. माझ्या प्रिय बंधू भगिनींनो, आपलं गंतव्यस्थान ट्रान्झिट लॉज ह्याची आज आपल्याला गरज भासणार नाही. आपण मेल्यानंतर हे मोठं आश्वासन आहे, अभिवचन आहे. जे चोराला मिळालं ते तुम्हाला आणि मला मिळेल. जे पौलाला कळलं ते आपल्याला कळलं पाहिजे. टू बी अब्सेंट फ्रॉम बॉडी इज टू बी प्रेझेंट विथ गॉड, टू बी गॉड विथ क्राइस्ट. आणि शेवटी काही जे काही आमचे समज गैरसमज अधोलोकाविषयी आहेत त्याविषयी मला काही थोडक्यात काही उदाहरण द्यायची आहे. ते गैरसमज आहे. असं म्हटलंय त्या अधोलोकात सर्व पापी आत्मे येतील का? येस, सगळे आत्मे, ते ख्रिस्ती असोत अख्रिस्ती असोत, सगळ्या आत्म्यांना जे दुष्ट आहेत, जे सत्कर्म करत नाहीत, जे देवापासून दूर आहे, त्या सगळ्यांनाच इथे यावं लागेल. कधी कधी विचार येतो की काही लोक आहे की ज्यांनी सुवार्ता ऐकलीच नसावी, त्यांचं काय? त्यांना 2 गोष्टी देवाने दिली, कॉन्शियस आणि निसर्ग. सत्सद्विवेक दिलेला आहे आणि निसर्ग दिला आहे. आणि पवित्र शास्त्र म्हणताय की त्यांना जो काही प्रकाशाचा अंश मिळाला आहे त्यानुसार त्यांचा न्याय होईल. दुसरा प्रश्न आणि माझा क्वेरी असणार आहे, अधोलोकात पश्चातापाची संधी आहे का? सॉरी,
नाही. आणि त्या उदाहरणावरून जो दाखला, त्याला दाखला म्हणायची तशी गरज नाही आहे. मला वाटतं त्या ठिकाणी नाव दिलेलं आहे ते सत्य कथानक असावं. श्रीमंत माणूस आणि भिकारी, त्या ठिकाणी आपण ज्यावेळेस तो म्हणतो की माझ्या भावांकडे जा, तो पश्चाताप करताना दिसत नाहीये, तो आपल्या लोकांची काळजी घेतो आहे. याचा अर्थ पश्चातापाची संधी नाही. दॅट्स अवर फायनल डेस्टिनेशन. म्हणून आज आपल्याला विचार करावा लागेल. माझे काही बंधू आहेत, आपलेच ख्रिस्ती बंधू, ते एक पर्गॅरिटी मानतात, अग्निदिव्य. काय असतं हे अग्निदिव्य? हे पर्गेटरी काय असते हो? या ठिकाणी आपण आपल्या पापाचं खंडणी भरायचा प्रयत्न करतो. आपल्या शुद्धीकरणाकरता आणि आपल्या शुद्धीकरणाकरता सगळे लोक प्रार्थना करतात असं म्हटलेलं आहे. म्हणजे याचा अर्थ त्याला एक संधी आहे शुद्ध होण्याची. झूट आहे. हे आपल्याला करता येणार नाही. याला पवित्र शास्त्रात कोणत्याही प्रकारचा वचनाचा सपोर्ट किंवा सहाय्यभूत नाहीये. कारण खंडणी एकचदा आपल्यासाठी भरण्यात आलेली आहे आणि ती साक्षात ख्रिस्ताने. ख्रिस्ताशिवाय कोणीही खंडणी भरू शकत नाही. वधस्तंभाशिवाय आमचं तारण नाही. आणि पापाचे परिणाम आम्हाला भोगावंच लागेल. पापाचं वेतन मरण आहे, ते आम्हाला सोचावंच लागेल. त्यामध्ये सेकंड थॉट नाहीये. आणि असा एक प्रश्न विचारला जातो, आपण मेलेल्या लोकांसाठी प्रार्थना करू शकतो का? मृतांसाठी प्रार्थना हा मोठा वेगळा विषय आहे. पण या विषयावर स्पष्ट मत देणं मला आवडेल. मी एकच प्रश्न विचारेल, जर तुम्ही मृतांसाठी प्रार्थना करता तर काय प्रार्थना करणार आहात हे तर सांगाल. काय प्रार्थना करणार? काय माहित आहे तुम्हाला त्यांची गरज? ते कुठं आहेत हे तुम्हाला माहित नाही. ते कशा परिस्थितीत आहेत हे तुम्हाला माहित नाहीये. मग काय प्रार्थना करणार? आणि मग करायचीच झाली तर आता तुम्ही काय करू शकता? तुमचा ऍक्सेस आहे? नाही. कारण आता आपण त्याविषयी काहीच करू शकत नाही. कारण तो आता ख्रिस्ताच्या हातात आहे. आणि जिथं ख्रिस्त त्याची काळजी घेतोय तर त्याची चिंता मी का करावी आता? तुम्हाला वाटतं तुम्ही येशू ख्रिस्तापेक्षा जास्त काळजी करू शकता? चुकीचं आहे. ख्रिस्ताकडे गेला आहे ना, ख्रिस्ताला कळतं त्याचा न्याय कसा करावा आणि त्याची काळजी कशी घ्यावी. हो, प्रार्थना करायचीच असेल तर जिवंत लोकांसाठी करा, मेलेल्यांसाठी नाही. तुम्हाला जर बोलायचं असेल देवाशी, आपण जे जवळचे नातलं, आपला जवळची जर कोणती व्यक्ती गेली असेल त्याविषयी देवाशी बोला ना. मला नाही वाटत ते अयोग्य आहे म्हणून. परंतु प्रार्थना कदापि शक्य नाही. मग असं आणखीन एक आहे की हे जी मृत पावलेली लोक असतात हे आपल्यासाठी काही करू शकतात का हो? आर दे इम्पॉर्ट टू डू समथिंग फॉर अस? उपदेशक 9:6 काय म्हणते बघा, या भूतलावरील व्यवहारात त्यांचा भाग कधीही असणार नाही. जे मेलेले आहेत ते कुठंही या भूतलावर इंटरफिअर करू शकणार नाही. मग का प्रार्थना करते मेलेल्या लोकांबरोबर? तुम्हाला वाटतं हे मेलेले लोक जे कदाचित ती चांगली लोक असतील, नैतिक लोक असतील, पण ते मध्यस्थी करू शकतील तुमच्यासाठी? कारण देवामध्ये आणि आपल्यामध्ये एकच मध्यस्थ आहे, तो आहे येशू ख्रिस्त, जो आजही आमच्यासाठी मध्यस्थी करत आहे. मला वाटतं मेलेल्या व्यक्ती कितीही चांगल्या असल्या त्या आमच्यासाठी मध्यस्थी करू शकतो. त्या आत्म्यांना या जगातल्या प्रसंगांमध्ये, व्यवहारामध्ये इंटरफिअर करता येणार नाही असं उपदेशकाचं पुस्तक सांगते. आणि एक क्वेरी आहे, काय आम्ही मृतांशी बोलू शकतो?
त्याला प्लॅनचेट म्हणतात? नाही. होय तर शास्त्रात एखादं उदाहरण असेल ते अपवाद आहे, त्यामागे वेगळा विचार आहे. कारण अनुवादाचं पुस्तक आम्हाला 18वा अध्याय आणि 11वं वचन सांगते, मृतात्म्याला विचारणारा कुणीही नसावा. डू नॉट कन्सल्ट द डेड स्पिरिट. इतकं स्पष्ट लिहून आम्ही म्हणतोय आम्ही आत्म्यांशी बोलू शकतो. झूट, तुम्ही खोटं बोलता. आणि यशाया 8:19 काय म्हणतंय? जिवंता करता मेलेल्यास का विचारावे. खरंच किती मोठा प्रश्न. जिवंत माणसांचे प्रश्न मेलेले काय उत्तर देणार आहेत? अरे विचारायचं जर झालं, जो जिवंतांचा देव आहे, जो जिवंत देव आहे, त्या देवाला विचारा ना. फार महत्वाचं आहे प्रियांनो. या ठिकाणी आज आपण थांबणार आहोत आणि माझा जो दुसरा भाग असणार आहे त्यामध्ये आपण न्यायाविषयी, त्यानंतर आपले जे 2 डेस्टिनेशन्स आहेत, एक आहे नरक आणि दुसरा आहे स्वर्ग, या 3 गोष्टीविषयी आपण बघणार आहोत. कारण ते 3 गोष्टी जर आपण बघितल्या नाहीत तर आपलं मरणानंतरच्या जीवनाविषयीचं हे अध्ययन, हे शिक्षण पूर्ण होणार नाही. आज उजळणी म्हणून मरणाला आम्ही घाबरणार नाही. मरणाला आम्ही धैर्याने सामोरं जाणार आहोत, कारण या मरणाला ख्रिस्ताने जिंकलं आहे. मरणाविषयीच्या जर कल्पित काही गोष्टी आम्हाला कोणी सांगत असेल, या आत्म्यांविषयी जर कोणी काही सांगत असेल, तर पवित्र शास्त्रात जे नाही त्यावर विश्वास ठेवू नका. सगळंच गुढ मला कळलं अशातला भाग नाहीये. बरंच गुढ बाकी आहे. देवाने आपल्याला सगळं प्रकट नाही केलंय. कदाचित याकरता प्रकट नाही केलं की सगळं जर प्रकट केलं असतं तर आपण त्यावरच विचार करत बसलो असतो. काही गोष्टी आपल्याला विचाराकरता ठेवलेल्या आहेत. आणि नाही सुटलं कोडं, ज्यावेळेस आपण देवाला भेटू विचारूया ना, काय हरकत आहे. देवाचं जिवंत वचन तुमच्या जवळ आहे, वाचा कधी. प्रत्येक प्रश्नाचं उत्तर त्या ठिकाणी आहे. आज ते आम्हाला करावं लागेल आणि नंतर विचार करावा लागेल आत्म्याचा. आपला आत्म्याचा विचार करा. सर्व जग मिळवलं, आत्म्याचा नाश केला तर काय फायदा. आज वेळ आहे आपलं मन अनलॉक करण्याची. सगळं जग अनलॉक होत आहे भौतिक दृष्टिकोनातून, पण आध्यात्मिक अनलॉक होणं ही आज काळाची गरज आहे. देवाजवळ जाऊ, गुडघे टेकू, त्याला विचारू, देवा मला मार्ग दाखव, देवा मला मार्ग दाखव. मरणाला आपण घाबरणार नाही. मनुष्य म्हणून भीती असते, पण त्या भीतीला तुम्ही, या परिस्थितीला कसा प्रतिसाद देता यावर तुमची भीती अवलंबून आहे. देव म्हणतो मी सदोतीत तुम्हा बरोबर आहे, भिवू नका, घाबरू नका. वादळे येतील जातील, करोना येईल जाईल, वेगवेगळे रोगराई येईल जाईल. आम्ही या रोगांना याकरता घाबरतो कारण आम्ही मरणाला घाबरतो. तर मरणाला आपण घाबरणार नसू तर आपण कोरोनाला देखील घाबरणार नाही. आपली भीती कोरोनाची नाहीच हो खरी, आपण घाबरतोय मरणाला. आज ठरवूया ते. आणि मग माझ्या दुसऱ्या भागात लवकरच येतोय मी घेऊन भाग दुसरा, मरणावर बोलू काय. त्यामध्ये आपण बघूया न्याय जर होणार नसेल तर त्या देवावर मी विश्वास ठेवणार नाही. जिथं न्याय नाहीये तिथलं देवाचं प्रेम पण मी मान्य करणार नाही. न्याय मोलाचा आहे आणि न्याय जर मोलाचा आहे तर त्याला मिळणारी शिक्षा पण तेवढीच महत्वाची आहे. न्याय कसला की ज्याच्यात शिक्षा नाहीये. न्यायात शिक्षा असली पाहिजे आणि ज्यामध्ये फक्त शिक्षा असून चालणार नाही. जे चांगले आहेत, सत्कर्म करणारे आहेत, देवावर विश्वास ठेवणारे आहेत, त्यांना जर रिवॉर्ड नसेल
तर काय फायदा? आमचं रिवॉर्ड, आमचं बक्षीस. म्हणूनच पॉल म्हणतो ना, वर बघा, स्वर्गातल्या गोष्टीकडे लक्ष ठेवा. येशू ख्रिस्त म्हणतोय स्वर्गात साठवा. गरज आहे. यावर आपण परत सविस्तर विचार करणार आहोत. भेटूया लवकरच. आणि मला खात्री आहे, प्रार्थनेत राहा, आत्मपरीक्षण करा. देव आपल्याला मार्गदर्शन करेल. गॉड ब्लेस यू. थँक्यू. टेक केअर.